99% मध्ये येणे म्हणजे 99% लोकांना मागे टाकणे आणि टॉप 1% बनणं, आणि आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजची सिक्युरिटी असते. तर कधी पॉसिबल आहे? तेव्हा पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही आपल्या टाइमला एफिशियंटली युटिलाइज कराल, रिव्हिजन प्रॉपर करा, कारण एक्झामला मला रिकॉल करायचं. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी तुम्हाला एक चेकलिस्ट शेअर करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की रिव्हिजन कसं करायचं. मागे पण डिस्कस केलंय, पण आता मी करून दाखवणार आहे. आपण काय करतो? आपण काही करत नाही. आपण आपल्या समोर असं एक डोळं असतं, आपलं एक पुस्तक आहे, पुस्तकामध्ये लिहिले सर हीट सर थर्मोडायनेमिक्स सर ॲडियाबॅटिकचा फॉर्म्युला लिहिला. अच्छा P1 V1 मायनस P2 V2 अपॉन गामा मायनस 1. अच्छा आयसोबॅरिकचा फॉर्म्युला लिहिला P डेल्टा V किंवा NR डेल्टा T. सर झालं सर, असं रट्टा मारून मारून सर ना रिकॉल झालं. तसं होत नसतं. तसं होत नसतं. एक्झाम मध्ये तुम्हाला प्रॉपर रिकॉलिंग करावं लागतं, कनेक्शन्स करावं लागतात, इंटरलिंकेज करावं लागतं की एकाचं दुसऱ्याशी काय रिलेशन आहे. हे सगळं जर करायचं असेल ना तर तुम्हाला चेकलिस्टची गरज आहे. चला मी डिस्कस करतो. सगळ्यात पहिले कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस फ्लुइड, आणि याची पूर्ण मी चेकलिस्ट शेअर केली. मी तुम्हाला सांगेल की याचा वापर कसा करायचा तुम्ही. आता बेटा बघ, आपल्याकडे आयडियल गॅस आहे, प्रेशर आहे, हे सगळे काय सर? हे सगळे सब टॉपिक्स आहेत. कुठे एका तरी ठिकाणी तुला फॉर्म्युला दिसतोय का? फॉर्म्युला लिहिलाय मी सर, फॉर्म्युला तुम्ही लिहिलेला नाही. याचा अर्थ फॉर्म्युल्याची गरज नाही. मग कुठे सर फॉर्म्युला? डोक्यात आहे. तुला दाखवतो कसं. आयडियल गॅस आहे. आयडियल गॅसमध्ये मला सगळ्यात पहिले दिसतं इक्वेशन. ठीक आहे ना? म्हणजे मला एक रस्ता आहे आणि असे भरपूर सारे वेगवेगळे रस्ते. तर मला त्या वेगळ्या रस्त्याचा फक्त एक पहिला पॉईंट पाहिजे, त्याच्यानंतर मी माझं चालणार. तसं इक्वेशन आहे. इक्वेशन मला माहिती आहे. अच्छा PV इज इक्वल टू NRT असते. ओके. नंबर ऑफ मोल्स असले तर NRT असते. अच्छा नंबर ऑफ मॉलिक्युल्स असले तर PV इज इक्वल टू NKT असते सर. एकदम सुंदर. अच्छा R आणि NA मध्ये पण काहीतरी रिलेशन असतं. सो R अपॉन NA इज इक्वल टू K, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट असतो. आर यू गेटिंग इट? तुम्ही इथून इथे पोहोचलो, R वर्सेस K झालं. पहिला पॉईंट झाला सर. त्याच्यानंतर प्रेशर. प्रेशर मध्ये बघा, प्रेशर कशामुळे येतं? अच्छा मॉलिक्युलर कोलिजनवर येतं. जेव्हा एखादा मॉलिक्युल कोलाइड करतो ना सर, त्याच्यामुळे येतं. अच्छा कोलिजन झाल्यावर असं काय होतं? तर कोलिजन झाल्यावर मोमेंटम चेंज होतं. मोमेंटम झाला म्हणजे फोर्स आला. फोर्स आला म्हणजे प्रेशर येतं. प्रेशर आणि फोर्स मध्ये काय रिलेशन आहे? सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. हे सगळं सीईटीने विचारले. तो माझी स्टोरी क्लिअर आहे. बघा मॉलिक्युलर कोलिजन, मोमेंटम ट्रान्सफर, डेन्सिटी रिलेशन. अच्छा प्रेशरला डेन्सिटीच्या टर्म मध्ये लिहू शकतो सर, P इज इक्वल टू रो RT बाय MW. एकदम सुंदर. तर असं त्याच्यानंतर आरएमएस स्पीड मध्ये पण आरएमएस स्पीड काय असते? √3RT बाय MW. अजिबात सरांनी फॉर्म्युला लिहिलेला नाहीये, सरांच्या डोक्यात आहे. इज इक्वल टू 3P बाय रो, हा पण फॉर्म्युला असतो. खूप सुंदर सर. त्याच्यानंतर टेम्परेचर डिपेंडन्स काय की आरएमएस कशावर डिपेंड करतो? आरएमएस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. फक्त आणि फक्त टेम्परेचर करतं आरएमएस. ठीक आहे. आता तुम्हाला जर हे माहिती असेल, त्याच्यावरचा ग्राफ, टेम्परेचरच्या रेशोचे क्वेश्चन लगेच रिकॉल झाले पाहिजे. ते तुमच्या बुकमध्ये असतील कुठे ना कुठे सोडवलेले, तुम्हाला लगेच कळेल की आरएमएस चे असे क्वेश्चन्स असतात सर. हे सब टॉपिक्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मोलर मास म्हणजे काय? अच्छा एक ऑक्सिजन दिला, एक नायट्रोजन दिला, तर दोघांचे मॉलिक्युलर मास वेगवेगळे, तर तुम्हाला आरएमएसचा रेशो सांगता येईल का? याच्यावर पण सीईटी प्रश्न विचारते. जर ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन जर डिसोसिएट म्हणजे मॉलिक्युल मधून ऍटम मध्ये गेला, तर मॉलिक्युलर वेट काय होतं सर? अर्ध होतं. त्यानुसार आरएमएस स्पीडवर काय परिणाम पडतो? तर असं पूर्ण चॅप्टरची चेकलिस्ट. ठीक आहे. आता मी तुम्हाला आहे ना याच्यातला इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. जेव्हा तुम्ही आता उद्या लेक्चरला याल, 200 क्वेश्चनचा आपला लेक्चर आहे, तुम्हाला माहिती, त्याबद्दल मी सांगेल. तर तुम्हाला ते करून यायचंय. काय करून यायचंय? हे तर सगळं करायचंच आहे तुम्हाला. हे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला दिसतंय का? तुम्ही फक्त हा पार्ट सोडला तरी चालेल, मीन फ्री पाथ नाही केलं तरी चालेल. हे नका करू, बाकी सगळं करा बेटा, सगळं करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍव्हरेज एनर्जी काय? ऍव्हरेज एनर्जी असते हाफ KT. अच्छा पर मॉलिक्यूल काय असते? हे बघा, हाफ RT पर मोल आहे, हाफ KT पर मॉलिक्यूल आहे. F डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर सगळ्यात टोटल गॅसची एनर्जी म्हटलं कायनेटिक एनर्जी तर FnRT/2 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टेम्परेचरची काय लिंक आहे? सो कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सीईटीने प्रश्न विचारलाय की टेम्परेचरचा अर्थ काय होतो? दॅट इज ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. ठीक आहे ना सर? ठीक आहे. त्याच्यानंतर इक्विपार्टिशन, ट्रान्सलेशनल, रोटेशनल, व्हायब्रेशनल, टोटल, मोनोएटॉमिक, डायटॉमिक, पॉलीएटॉमिक, डिग्री ऑफ फ्रीडम, सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे. सो बेटा हे सगळे चेकलिस्ट आहे. व्यवस्थित तुम्ही याला बघा. ठीक आहे. रिकॉल करा. जर तुम्हाला अडचण आली रिकॉल करायला तर गो टू रक्षक ऍप डाउनलोड करायचं. रक्षक मध्ये MHT CET PYQ रक्षक किंवा MHT CET PYQ मध्ये जा. दोघांपैकी हा चॅप्टर उघडा. याच्यात सगळे फॉर्म्युले मिळून जातील तुम्हाला. ठीक आहे ना? ठीक आहे सर. त्याच पद्धतीने हे बघा, हा थर्मोडायनामिक्सचा आहे. हा कसला होता सर? हा KTGचा होता बेटा. हा थर्मोडायनामिक्सचा आहे. सगळं माहिती पाहिजे. आय विल डायरेक्टली कुठून चॅप्टरची सुरुवात कुठून होते? सगळं स्ट्रक्चरली आहे, रॅन्डम नाहीये. तर हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क काय असतं? हीटचा अर्थ काय? इंटरनल एनर्जीचा अर्थ काय? वर्कचा अर्थ काय? साइन कन्व्हेन्शन काय?
कधी हीट पॉझिटिव्ह घेतो, कधी हीट निगेटिव्ह घेतो, वर्क कधी पॉझिटिव्ह, वर्क कधी निगेटिव्ह, व्हॉल्यूम वाढला तर काय होतं, व्हॉल्यूम कमी झाला तर काय होतं, सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये उलट रिलेशन असते सर. फर्स्ट लॉ बेटा, फर्स्ट लॉ मध्ये डेल्टा क्यू, डेल्टा यू, डेल्टा डब्ल्यू याची साइन. सेकंड लॉ आणि फर्स्ट लॉ कसा वेगळा आहे? फर्स्ट लॉ कशा बेस्ड आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सेकंड लॉ काय म्हणतो? सेकंड लॉ पण तो फॉलो होतो की नाही फर्स्ट लॉ ते सांगतो. ठीक आहे ना. स्पॉन्टेनिटी बद्दल सांगतो. थर्मोडायनामिक प्रोसेस, स्पेशल कंडिशन. आयसोकोरिक साठी काय कंडिशन असते सर? व्हॉल्यूम इज इक्वल टू 0. आयसोकोरिकचा स्लोप किती असतो सर? आयसोकोरिकचा स्लोप इनफायनाइट असतो. त्याचा ग्राफ कसा असतो? त्याचा एरिया अंडर कर्व काय असतो? आयसोथर्मल, एडियाबॅटिक, सगळे रिलेशन, फॉर्म्युला, स्पेशल कंडिशन, पीव्ही टू द पॉवर गामा, टीव्ही टू द पॉवर गामा -1, पी टू द पॉवर 1 मायनस गामा, टी टू द पॉवर गामा, सगळं माहिती पाहिजे आणि त्याचे थोडेफार क्वेश्चन करायचे. आर यू गेटिंग इट? आर यू गेटिंग इट? हे बघा, ही पूर्ण सुंदर तुमच्यासाठी लिस्ट आहे. तर रेफ्रिजरेटर हीट पंप आहे, कार्नॉट कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स आहे, कार्नॉट इंजिन आहे, सगळ्या गोष्टी बेटा, सगळ्या गोष्टी इन अँड आउट आहे. त्याच्यानंतर बघा हे काय सर? हे थर्मल प्रॉपर्टीज आहे. थर्मल प्रॉपर्टीज आहे. थर्मल प्रॉपर्टीज मध्ये सेल्सिअस, फॅरनहाइट, केल्विन हे सगळं बघा. याच्यात काय काय इम्पॉर्टंट आहे ते सांगतो. थर्मल प्रॉपर्टीज मध्ये सगळं करायची गरज नाही, एवढं करा, एवढे ऍटलीस्ट फॉर्म्युले माहिती राहू द्या. थर्मल एक्सपान्शन मध्ये लिनियर असतं सर, एरियल एक्सपान्शन असतं, व्हॉल्यूम एक्सपान्शन असतं, त्याचे अल्फा, बीटा, गामा, बेसिक रिलेशन बेटा, बेसिक न्यूमरिकल ते आपण उद्या करणार. ठीक आहे ना. ही रॉडची कंडिशन, याच्यावर सीईटी भरपूर वेळा प्रश्न विचारते की जर दोन रॉड जॉईन केले आणि विथ टाइम जर त्यांची लेंथ कॉन्स्टंट राहिली किंवा विथ टेम्परेचर त्यांची लेंथ कॉन्स्टंट राहिली तर सांगा काय कंडिशन असते? तर ही कंडिशन असते. ठीक आहे. व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन मध्ये रिअल एक्सपान्शन येतं, अपॅरंट एक्सपान्शन येतं. हे बेसिक माहिती राहू द्या. कॅलोरीमेट्री नाही जरी माहिती असलं तरी ठीक आहे, स्किप करू शकता, थोडासा मोठा टॉपिक येतो. बाकी हीट ट्रान्सफर तुम्हाला माहिती पाहिजे. हीट ट्रान्सफर मध्ये मी तुम्हाला उद्या शिकवेल की हा फॉर्म्युला काय असतो, त्याच्यानंतर याचे क्वेश्चन्स कसे करतात, काही क्वेश्चन्स आपण बघू. ठीक आहे. पण हीट ट्रान्सफर वगैरे तुम्ही रक्षक मध्ये 11चं मी कंप्लीट केले. ठीक आहे. तर त्याचा थोडासा व्हिडिओ बघा, थोडे फॉर्म्युले बघा, थोडं स्वतःकडून पण एफर्ट्स घ्या. ठीक आहे ना सर? ठीक आहे सर. त्याच्यानंतर हे कंडक्शन सिस्टम, सिरीज, पॅरलल, इलेक्ट्रिकल अॅनालॉजी. जर तुम्हाला हे जर आलं ना करंट इलेक्ट्रिसिटीचं लॉजिक, तर हा टॉपिक एकदम सोपा आहे आणि हा सीईटीला आवडतो बरं का. हा टॉपिक सीईटीला आवडतो. ठीक आहे सर. न्यूटन लॉ ऑफ कुलिंग बेटा, व्हेरी इझी टॉपिक. की न्यूटन लॉ ऑफ कुलिंग काय असतो, त्याचा ग्राफ कसा असतो, विथ टाइम, टेम्परेचर, एक्सपोनेन्शियल डिके असतो, सगळ्या गोष्टी सब टॉपिक मध्ये बघा. कंडिशन काय? स्मॉल डेल्टा टी, टेम्परेचर डिफरन्स जर स्मॉल असेल तरच असेल न्यूटन लॉ ऑफ कुलिंग, नाहीतर व्हॅलिड नाहीये. सीटीवर यांनी प्रश्न विचारलाय है ना, आणि तोच पॉईंट आपण इथे घेतलाय. म्हणजे आपला क्वेश्चन्स रिवाइज होत आहेत इनडायरेक्टली. इट्स नॉट अबाउट फॉर्म्युला, इट्स अबाउट क्वेश्चन. ठीक आहे सर? ठीक आहे. मग इक्वेशन काय असते बेटा, ग्राफ काय असतो, लिनियर अप्रॉक्सिमेशन कसं काम करतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा इथं फ्लुइड आहे ना, इथं फ्लुइड आहे. फ्लुइडला बघा कुठून सुरू केलंय आपण, प्रेशर पासून सुरू केलंय, पण तुम्हाला सरफेस टेन्शन माहिती पाहिजे. ठीक आहे ना. हे बघा, हे जे मी तुम्हाला रेड करतो ना, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सीईटी याच्यावर प्रश्न विचारते म्हणजे विचारते. फ्लुइड मधून 2 प्रश्न असतात, सरफेस टेन्शन लाईन, बाकी एक प्रश्न कुठून पण येऊ शकतो. ठीक आहे. तो हे बघा, हे सगळं हे कॅपिलॅरिटी आहे, हे सरफेस टेन्शन रिलेटेड जेवढे पण टॉपिक आहेत ना, तेवढे सगळे तुमचे क्लिअर पाहिजे. किती डिटेलमध्ये केले बघा, हे किती डिटेलमध्ये केले. की कॅपिलॅरिटी राईज फॉलचं काय कंडिशन आहे, फॉर्म्युला काय असतो कॅपिलॅरिटीचा, कशावर डिपेंडन्स बघा. रेडियस आता 2 टाईपचे रेडियस असतात, एक मिनिस्कसची रेडियस असते आणि कॅपिलरीची रेडियस असते है ना. 2t/r काय 2t cos θ upon r rho g. cos θ कधी येतो कधी नाही येत. अच्छा, थीटा वाढवल्यावर काय होतं, कमी केल्यावर काय होतं. सरफेस टेन्शन जर चेंज केलं, जर फॉर एक्झाम्पल पाण्याला गरम केलं, थंड केलं, काय म्हणतात त्याला डिटर्जंट टाकलं, तर कसं सरफेस टेन्शन चेंज होतं. डेन्सिटीने काय परिणाम पडतो सर, ग्रॅव्हिटीने त्याला वरती घेऊन गेलं, खाली घेऊन गेलं, हॉरिझॉन्टल घेऊन गेलं तर काय फरक पडतो. किती साऱ्या केसेस आहेत, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. आर यू गेटिंग इट? येस सर. त्याच्यानंतर बेटा हे स्ट्रीम लाईन अँड टर्ब्युलंट फ्लो, हे बेसिक आहे, हे बोर्ड पुरतं माहिती असू द्या. रेनॉल्ड नंबर, त्याचे जे नंबर्स असतात हे सगळं कव्हर केलं. एकदा बोर्ड मध्ये वाचा ना तुम्ही की किती नंबर्स असतात. मला पण एक्झॅक्ट लक्षात नाही, पण 5000 पेक्षा जास्त असलं तर क्रिटिकल फ्लो, काय म्हणतात टर्ब्युलंट, आणि ते जे काही कंडिशन असतात ते बघा है ना. विस्कॉसिटीचा बेसिक फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर स्टोक्स लॉ, हे एक महत्वाचं आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, हे बाकीचं ठीक आहे यार, बाकीचं जेवढं केलं तेवढं ठीक आहे. इफ्लक्स वगैरे हे सगळं मी डिस्कस करेल उद्या जेव्हा आपण क्वेश्चन्स करू तेव्हा. पण स्टोक्स लॉ बघा, टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, रेडियस टर्म मध्ये, एरिया टर्म मध्ये, व्हॉल्यूम टर्म मध्ये, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. आपल्याला हे माहिती असतं फक्त की टर्मिनल वेलॉसिटी इज 2/9 r² रो मायनस सिग्मा है ना इंटू g अपॉन ईटा. पण सीईटी काय विचारेल, सांग बेटा सांग, फोर्स कशाला प्रोपोर्शनल आहे, तर फोर्स इज इक्वल टू असतो 6π ईटा rv. ठीक आहे ना. तर v कशाला प्रोपोर्शनल आहे सर, r² ला, तर r² टाकलं तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. असे खूप सारे प्रश्न बनतात बेटा. PYQ केले असाल तर तुम्हाला कळेल ही चेकलिस्ट काय. ठीक आहे. नसतील जरी केले तरी राहू द्या, सोबत राहू द्या, फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट दोघांना काम येईल. तो हे झालं बेटा फ्लुइडचं. त्याच्यानंतर बघा क्रिकेट बॉल स्विंग आहे, रूफ लिफ्टिंग आहे, याच्यावर 2025 ला PYQ विचारलं ऍप्लिकेशन्स बर्नॉलीचं.
अरे असा डायरेक्ट प्रश्न आला की रूफ उडतं ते कसं ऍप्लिकेशन डायरेक्ट कळेल नाही तुम्ही बर्नॉलीचं आहे ना तुझ्या लिफ्टमध्ये, आपल्या काय लिफ्टमध्ये म्हणतो तुझ्या नोट्समध्ये. आर यू गेटिंग इट? आर यू गेटिंग इट? येस सर. बघा इथे पण इफ्लक्सचा फॉर्म्युला काय, लगेच मला टाइम √2gh. √2gh टाइमवर प्रश्न होता, टाइमवर यावेळेस प्रश्न होता की √2t वर डिपेंड करतो टाइम, जो एमटी व्हायला टाइम लागतो. रेंजचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. रेंज काय असते, रेंज कधी मॅक्सिमम असते, सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ट्राय करा जेवढं जमलं तेवढं. आर यू गेटिंग इट? पण ही चेकलिस्ट फार महत्वाची. दिस इज हाऊ यू रिवाइज. दिस इज हाऊ यू रिवाइज. आलं लक्षात? आलं लक्षात? येस सर. याच्यानंतर उद्या हे सगळं कंप्लीट करून या, प्रॉपर तयारीने या, कारण उद्यापासून युद्ध सुरू होणार आहे आणि युद्धाला मला कमकुवत लोक नको आहेत. माहिती पडलं आपण तलवारी चालवायच्या ऐवजी शिकवायला लागलो, बेटा ही अशी तलवार उचलतात, मग अशी तोपर्यंत शत्रू आपलं धड गायब करून टाकेल. काय झालं आपलं? काय झालं आपलं? कटप्पा होऊन जाईल आपला. आलं का लक्षात? सो हे लक्षात ठेवा, उद्यापासून आपण याला सुरुवात करणार आहोत. खटाखट क्वेश्चन सॉल्व्ह करणार. फॉर्म्युले थोडेफार डिस्कस करेल, क्वेश्चन सॉल्व्हिंगची स्पीड येईल, तुम्हाला मजा येईल, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की नाही सर आम्ही सीईटीचा पेपर गाजवू शकतो. तर क्वेश्चन्स माझ्याबरोबर सॉल्व्ह करा, जे मी सांगतोय ते करा, तिची रिव्हिजन करा, आपल्याला नक्की पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. ऑल द बेस्ट. आणि एक प्रश्न शेवटचा माझा असा आहे की आपला जो टायमिंग आहे तो टायमिंग आहे 6:30 PM. ठीक आहे, तर याला जर चेंज करायचं असेल तुम्हाला तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा का चेंज वगैरे करायचं आहे तर. ठीक आहे, अजून काय डाऊट वगैरे असेल तर तुम्ही विचारा. उद्यापासून आपण सुरू करत आहोत. ऑल द बेस्ट.